नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट बघितले होते की जावाचे कुठले कन्सेप्ट ऍटलीस्ट बिफोर द एक्झाम तुम्ही रीड आउट और गो थ्रू केलं पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये मी एका क्वेश्चन पेपर मध्ये दाखवलं होतं का एक प्रोग्राम हा जो आहे हा स्विंग किंवा एडब्ल्यूटी ला असतो. दोघांमध्ये डिफरन्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे का? स्विंग आणि एडब्ल्यूटी मध्ये फक्त आपल्याला जे नाही लावत कुठल्याही कंपोनंटच्या आधी, आणि स्विंग मध्ये प्रत्येक कंट्रोलच्या आधी आपल्याला जे लावावा लागतो. आता आपल्याला एक प्रोग्राम सांगितलाय त्यांनी, बऱ्यापैकी वेळेस असे प्रोग्राम येतात, फक्त मॅटर चेंज होतो का एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉई नेम आणि सॅलरी हे युजरकडनं ऍक्सेप्ट करा बाय युझिंग अ स्विंग, आणि डिस्प्ले बटनवर ते डिस्प्ले करायचं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये आन्सरमध्ये काय करायचं आहे, एक फ्रेम डिझाईन करून दाखवायची का या प्रोग्रामसाठी मला अशी फ्रेम लागणार आहे ज्याच्यामुळे मला हे 3 लेबल्स लागतील, हे 3 टेक्स्ट बॉक्स लागणार आहे आणि हा बटन लागणार आहे. आता मला काय करायचं, कोड लिहायचं. तर मी इथे साइड बाय साइड हा कोड लिहिणार आहे. आणि हे कोड स्टँडर्ड आहे, म्हणजे तुम्ही कुठलेही कोड लिहा स्विंगचे, तुम्हाला जर कंट्रोल कसा बनवायचा हे माहिती असेल तर इझिली तुम्ही कोड लिहू शकता. आता मला काय करायचं, बटनवर कोडिंग करायचं आहे आणि ग्राफिक्सचं कोडिंग करण्यासाठी 3 पॅकेज तुम्हाला टाकावे लागणार आहे. पहिला आहे import java.awt.start, दुसरं आहे आपलं import java.awt.event.start, आणि तिसरं आहे import javax.swing.start. ऍज हा स्विंगचा कोड करायचा आहे तर javax.swing टाकलाय. आता मी इथं काय केलं, मला क्लास बटनाच्या क्लिकिंगवर आहे, तर बटन साठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण ऍक्शन इव्हेंट यूज करतो, आणि ऍक्शन इव्हेंट साठी आपण ऍक्शन लिस्नर वापरतो. तर बघा, पब्लिक क्लास एम्प्लॉई, क्लासचं नाव तुम्ही काही द्या, एक्सटेंड्स. आता इथे मला काय स्विंगच्या थ्रू कोड करायचा आहे, तर फ्रेम बनवण्यासाठी एक्सटेंड्स म्हटलं मी जे फ्रेम इम्प्लिमेंट्स ऍक्शन लिस्नर. हा जो लिस्नर आहे हा इंटरफेस असतो, त्यामुळे आपण त्याला इम्प्लिमेंट केलं, आणि हा जे फ्रेम क्लास आहे म्हणून त्याला आपण एक्सटेंड केलं. आता मला काय करायचे, कंट्रोल्स बनवायचे. तर सगळ्यात पहिले 3 लेबल बनवायचे. तर मी इथे बनवणार जे लेबल. 3 लेबलचे ऑब्जेक्ट बनवले, L1, L2 अँड L3. हे 3 लेबलचे ऑब्जेक्ट झाले. जे आणि L कॅपिटल पाहिजे. सेकंड, तुम्हाला 3 टेक्स्ट बॉक्स पाहिजे, तर मी जे टेक्स्ट फील्डचा जे तर आहेच कॅपिटल, TF कॅपिटल. 3 टेक्स्ट फील्ड बनवायचे आपल्याला, तर T1, T2 अँड T3. ऑब्जेक्ट आपल्यावर डिपेंड, तुम्ही काही बनवू शकता. नंतर मला एक बटन बनवायचं आहे, तर आपण इथे घेतलं जे बटन साठी घेतलं B1. तर फ्रेम तुम्ही ऑलरेडी एक्सटेंड म्हटले, तर फ्रेमचा ऑब्जेक्ट बनवायची गरज नाही, इट्स अ ऑप्शनल पार्ट. कधी पण जेव्हा आपण फ्रेमची कोडिंग करतो, आपले जे डिझायनिंग आहे हे सगळं डिझायनिंग कन्स्ट्रक्टर मध्ये लिहायचं. तर कन्स्ट्रक्टर म्हणजे क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव सेम असतं. तर मी इथे लिहिलं पब्लिक EMP. आता मला काय करायचं, सगळ्यात पहिले एक फ्रेम बनवावी लागेल. तर आपण पहिले फ्रेमची साईज सेट करायची. तर सेट साईज, मी साईज दिली 250 विड्थ अँड हाईट. नंतर जी पण फ्रेम बनणार आहे तिला आपल्याला टायटल द्यावा लागेल. तर सेट टायटल, मी फ्रेमला टायटल दिलं एम्प्लॉई डेटा, म्हणजे त्या फ्रेमला काय हे टायटल येणार आहे. नंतर मी जी फ्रेम बनवणार आहे ती विजिबल ट्रू झाली पाहिजे, किंवा जेव्हा पण आपण फ्रेम बनवतो ती इनिशियली इनविजिबल असते. तर बाय युझिंग दिस मेथड सेट विजिबल इन ब्रॅकेट ट्रू, याच्याने आपली फ्रेम विजिबल होते. आणि याला कुठला लेआउट तुम्ही अप्लाय करू शकतात. आता लेआउट बघा, आपण जर ग्रिड लेआउट अप्लाय केला तर माझ्याकडे 3 रोज आहे आणि 2 कॉलम्स घ्या याला, म्हणजे हा बटन इकडे शिफ्ट होईल. तर आपण ग्रिड लेआउट सेट करू याला. तर मी इथे म्हणणार सेट लेआउट इन ब्रॅकेट न्यू ग्रिड लेआउट. ग्रिड लेआउट मध्ये आपण रोज कॉलम देतो, तर मी म्हणतो 4 रोज अँड 2 कॉलम्स. आता हा जो एवढा सेक्शन आहे हा प्रत्येक कोड मध्ये कॉमन आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे नाव तुमचं चेंज होणार आहे आणि ऍज पर तुम्ही कंट्रोल्स बनवणार आहात. म्हणजे ऍटलीस्ट आता माझं हे डिझायनिंगचा पहिला पार्ट झालेला आहे. माझी फ्रेम बनण्यात आता मला हे कंट्रोल्स कम्प्लीट करायचे. तर कंट्रोल्स कम्प्लीट करणं खूप इझी आहे. पहिले आपण लेबल बनवू. बघा इथे L1 आहे, सो L1 इक्वल्स टू जस्ट ऑब्जेक्ट बनवायचा न्यू जे लेबल. तर माझं पहिलं लेबल काय दिसतंय सगळ्यांना, एंटर ई नंबर. आपण जसं लिहू तसं लेबल येईल. मी म्हटलं एंटर ई नंबर. दुसरं लेबल काय आहे माझ्याकडे इथे, एंटर नेम. मी म्हटलं इथे न्यू जे लेबल, इथे मी म्हटलंय एंटर नेम म्हटलेलं आहे आपण इथे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, तिसरं लेबल मी म्हटलं इथे L3 इक्वल्स टू न्यू जे लेबल, आपण त्याला म्हटलंय एंटर सॅलरी. म्हणजे आता माझे हे 3ही लेबल बनलेत. आता मला काय करायचं, 3 टेक्स्ट फील्ड बनवायचे आहेत. आपण थोडं याला पार्टिशन करू. सो आता पहिली टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट आपण बनवला T1. सो मी इथे म्हणणार T1 इज इक्वल्स टू न्यू जे टेक्स्ट फील्ड, आणि त्याच्यामध्ये आपण किती कॅरेक्टर्स आले पाहिजे, 20, अप्रॉक्सिमेट 20, म्हणजे 20 कॅरेक्टर त्याच्यात येतील. देन नेक्स्ट मी म्हटलं T2 इज इक्वल्स टू अगेन म्हटलं जे टेक्स्ट फील्ड 20,
T3 इज इक्वल्स टू न्यू जे टेक्स्ट फील्ड 20. म्हणजे आता हे माझ्या तिन्ही टेक्स्ट बॉक्स बनलेले आहेत. आता मला हे बटन बनवायचं आहे. सो B1 इज इक्वल्स टू न्यू जे बटन इन ब्रॅकेट काय पाहिजे त्या बटनवर नाव, व्हॅल्यू, डिस्प्ले. सो आता हे माझे सगळे कंट्रोल्स बनले, पण मला हे कंट्रोल स्क्रीनवर ऍड करायचे. तर ऍड करण्यासाठी आपल्याला ऍड मेथड वापरावी लागेल. सो ऑलरेडी आता इथे मी लेआउट सेट केले, तर पहिले काय ऍड झालं पाहिजे, लेबल पहिलं. तर मी इथे म्हणणार ऍड L1 म्हणजे पहिला लेबल स्क्रीनवर ऍड झाला. सेमीकोलन देऊन दुसरा टेक्स्ट बॉक्स ऍड झाला पाहिजे. ऍड T1 म्हणजे हे ऍड झालं माझं. परत मला दुसरा लेबल पाहिजे, तर मी म्हणणार ऍड L2 म्हणजे स्क्रीनवर आता हा लेबल ऍड झाला. आता दुसरा टेक्स्ट बॉक्स ऍड झाला पाहिजे. सो ऍड T2 म्हणजे हा टेक्स्ट बॉक्स पण ऍड झाला. तिसरं मी म्हटलं इथे ऍड L3 हा एक लेबल ऍड झाला. आणि चौथं मी म्हटलं ऍड T3 म्हणजे हा टेक्स्ट बॉक्स आपला ऍड झाला. आणि शेवटी बटन ऍड करायचे तर ऍड B1. तर ऑटोमॅटिक हा बटन इकडे ऍड होईल, कारण आपण ऑलरेडी लेआउट सेट केलाय. तर ऑब्विसली 4 rows 2 column मध्ये तुमची स्क्रीन डिवाइड होईल. आता हे स्क्रीनवर ऍड झालं, पण आता मला काय करायचं आहे, मी बटनवर क्लिक केल्यावरती डिस्प्ले झालं पाहिजे, काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे. सो आपण जो लिस्नर लिहितो इथे तो ऍड करून द्यायचा. कोणाच्या क्लिकिंगवर आहे, बटनच्या. तर मी इथे म्हणणार B1 डॉट ऍड ऍक्शन लिस्नर इन ब्रॅकेट दिस. याचा मिनिंग काय होतो का मी जी पण ऍक्शन परफॉर्म करणार आहे त्यासाठी हा जो लिस्नर आहे हा ऍड होईल. सो तुम्ही जे ऍक्शन परफॉर्म कराल त्याला ते आउटपुट देईल तुम्हाला. तर हा जो एवढा सेक्शन झाला हा माझा डिझायनिंग सेक्शन झाला. तुम्ही फक्त ऑब्जेक्ट बनवा अँड जस्ट ऍड इट. नाव आता मला काय करायचं, लॉजिक लिहायचं. सिम्पल लॉजिक. मला काय सांगितलं, बटनच्या क्लिकवर डेटा डिस्प्ले झाला पाहिजे. तर आपण काय करणार आहोत याच्यासाठी, आपल्याला माहिती आहे का ऍक्शन लिस्नरसाठी ऍक्शन परफॉर्म्ड ही मेथड आपण यूज करतो. सो आपण इथे लिहिणार पब्लिक व्हॉइड ऍक्शन परफॉर्म्ड. मेथड लिहिताना आपलं फर्स्ट लेटर स्मॉल, मिडल कॅपिटल आणि ऍक्शन इव्हेंटचा ऑब्जेक्ट बनवायचा. मी इथे म्हटलं ऍक्शन इव्हेंट काही ऑब्जेक्ट बनवा ई. आता मला बटनवर क्लिक केलं आहे का नाही केलं हे कसं कळेल, मग इथे मी म्हणेल इफ ई डॉट गेट सोर्स जर B1, याचा मिनिंग होतं जर मी B1 ला क्लिक केलं तर मला काय करायचं, या तिन्ही टेक्स्ट बॉक्सचा डेटा ऍक्सेस करायचा आहे. त्याच्यासाठी एक मेथड आहे आपल्याकडे गेट टेक्स्ट. सो आपण पहिले काय करू, 3 व्हेरिएबल घेऊ. मी स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये घेतो कारण आपल्याला काही या नंबरवर काही ऍक्शन परफॉर्म नाही करायची. तर मी स्ट्रिंग म्हटलं E1 मध्ये म्हटलं T1 डॉट गेट टेक्स्ट. म्हणजे काय होईल का T1 चं जे टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी जे पण काही टाकेल त्याची ते कशामध्ये येईल, E1 मध्ये. नंतर मी इथे परत म्हटलंय स्ट्रिंग E2 इज इक्वल्स टू T2 डॉट गेट टेक्स्ट. सेम फॉर स्ट्रिंग E3 इज इक्वल्स टू T3 डॉट गेट टेक्स्ट. आता हा डेटा तर आला, आता मला डिस्प्ले करायचं तर फ्रेमवर नाही करत, आपण त्याला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन जर डिस्प्ले केला तर टर्मिनलवर हा डेटा डिस्प्ले होईल. कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये असं नाही म्हटलेलं आहे का कुठे डिस्प्ले करा. सो आपण टर्मिनलवर डिस्प्ले करू. एकदम सिंपल मध्ये जायचं, जेवढं आपण सिंपल मध्ये जातील तेवढा सिंपल मध्ये जायचं आहे. सो मी इथे म्हणणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन E1 म्हणजे पहिले एम्प्लॉई नंबर डिस्प्ले होईल त्याला कॉन्कॅट केलं, E2 नेम डिस्प्ले झाला त्याला कॉन्कॅट केलं E3. हे झालं माझं मेथड लिहिली गेली. आता मला कन्स्ट्रक्टर जेव्हा आपण लिहितो तेव्हा कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो, क्लासचा ऑब्जेक्ट बनवल्यावर. म्हणजे जेव्हा पण आपण फ्रेम लिहू तेव्हा आपल्याला मेन लिहावं लागतं. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS. सो जस्ट आपल्याला या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावं लागेल. EMP इज इक्वल्स टू न्यू EMP. याच्याने काय होईल, एक्झिक्युशन इथून चालू होतो. सो याच्याने पहिले ऑब्जेक्ट क्रिएट झाला का कन्स्ट्रक्टर कॉल येईल आणि रेस्टचे डिझाईन झालं, बटनवर क्लिक केलं का मी इथे येणार आहे. सो आय होप सगळ्यांना हा प्रोग्राम कळाला असेल. लाईकवाईज जस्ट तुम्ही पहिले बघा प्रोग्राम मध्ये कुठले कंट्रोल विचारले, प्रोग्राम मध्ये फ्रेम बनवा, कंट्रोल्सचे ऑब्जेक्ट बनवा. लॉजिक तुम्हाला थोडंफार तरी इथे लिहिता आलं पाहिजे. सो do like, subscribe and share my channel. Thank you.